गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण पाहत आहोत सेतू अभ्यासक्रम 6वी सामान्य विज्ञान कृतीपत्रिका 16वी. पहा, आपण आपल्या गरजाही भागवल्या गेल्या पाहिजेत आणि पर्यावरण प्रदूषणही रोखलं गेलं पाहिजे. परिसरामध्ये जी जैवविविधता आहे, ही जैवविविधता आपण नष्ट होऊ द्यायची नाही, म्हणून आपण काही निर्धार करायचे आहेत. तर पहा, आजचा आपला लेसन आहे आपल्या गरजा आणि पर्यावरण जैवविविधता. आपण असं ठाम राहूयात, निर्धार करूयात की आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही कृतीमुळे, कोणतीही कृती असेल, यामुळे प्रदूषण होऊ द्यायचे नाही आणि जैवसृष्टीची आपण पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याकडे आपण जास्तीत जास्त सतर्क राहूयात आणि जैवसृष्टीच्या संवर्धनासाठी आपण अधिकाधिक प्रयत्न करूयात, केलेच पाहिजे. ठीक आहे. पुढे आता आपण पाहूया तिथं काय लक्षात घ्यायचं आहे. पहा, आपल्याला मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत आणि इतर आवश्यक साधने जी आहेत, हे पर्यावरणातील पदार्थ वापरूनच पूर्ण होत आहेत. अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी आपण संपूर्णतः पर्यावरणावर अवलंबून आहोत. ठीक आहे. आणि मग याचा ऱ्हास होऊ न देणे आपले कर्तव्य आहे. यासाठी आपण याचा अतिवापर टाळायचा आहे आणि साठवून ठेवण्याच्या ज्या सवयी आहेत, यासुद्धा आपण काय करायचं आहे, कमी करायचं आहे. पूर्वीच्या काळी, आता तुम्ही लेखन साहित्य किती वापरता, बापरे, किती वेगवेगळे पेन असतात तुमच्या कंपासामध्ये, किती वह्या, किती पुस्तके असतात. त्यानंतर कपडे, पूर्वीच्या काळी मोठ्या बहिणीचे कपडेच लहान बहीण वापरायची, अगदी 2च असायचे. आणि दिवाळी आली, नागपंचमी आली की त्या सणालाच आम्हाला कपडे मिळत होते आणि मग त्यावेळेलाच आम्ही नवीन कपडे घेत होतो. आता बाजारात नवीन काही आलं, मैत्रिणीचं नवीन काही पाहिलं की आपण घेतो आणि ढीग कपड्यांचा साठा होतो. बरोबर आहे. आणि मग हे कपडे आपण वापरतो, आपण घेतो, गरज म्हणून आपण ते वापरतो आणि यासाठी मग कारखान्याची संख्या नक्की वाढते. कारखान्यांची संख्या वाढली की मग पाणी प्रदूषण आलं आणि मग हवेचं प्रदूषण आलं. ठीक आहे. आता पहा, अन्न, आपल्याला अन्न साठवण केलं पाहिजे. अन्न साठवायचंच आहे, पण ते अन्न टिकवायचं सुद्धा आहे, धान्य टिकवायचं सुद्धा आहे. पुढे पहा, पाणी आपल्याला निसर्गातून मिळतं, अन्नही निसर्गातून मिळतं, वस्त्रही आपल्याला निसर्गातून मिळत असतं, पर्यावरणातूनच आपल्याला मिळतं. तुम्हाला काय करायचं आहे, पहा, आपल्याला खालील गरजांचा एका सप्ताहासाठी किती साठा असावा याची चर्चा करा. आता पाणी किती लागते तुम्हाला, दररोज पाणी किती लागते, तर जागतिक संघटनेने दिलेला हिशोब आहे, एका माणसाला जवळजवळ 50 लिटर पाणी लागते. तुम्ही तुमचा हिशोब ठेवायचा आहे, एक दिवसाला तुम्हाला किती लागते आणि एका आठवड्याचं, 7 दिवसाचं बेरीज करा आणि एका आठवड्याचं इथं तुम्हाला मापन लिहायचं आहे, तुम्ही किती वापरणार आहात. साधारण 400-500 लिटर पाणी तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये असणारी संख्या, एका व्यक्तीला समजा आपण धरलं एक 500-600 लिटर, तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती आहेत, तर ते व्यक्ती गुणिले 4. आता 500 लिटर गुणिले 4. ठीक आहे. असं तुम्हाला हिशोब ठेवायचं आहे. अन्नधान्य, आईला विचारा, आई किती किलो गहू दळून आणते, तुमच्या घरात किती लोक आहेत, 4 लोक आहेत, मग 5 किलो गव्हाचं दळण आणलेलं तुम्हाला किती दिवस जातं, 7 दिवस जातं का तुम्हाला, म्हणजे एक आठवडा जातं का. पहा, म्हणजे ते तुमच्या कुटुंबाचं संख्या लागणारं अन्न. आता वस्त्र काय आपण आठवड्याला वापरत नाही, पण काही जण आठवड्याला घेतात
म्हणून इथं तुम्हाला मुद्दाम दिलेलं आहे, आठवड्याचं तुम्हाला मापन ठेवायचं आहे. आपण आठवड्याला वापरतो का बघा. अधिक झाले असतील तर यापुढे अधिक घेऊ नका. पुढे पहा, मग मानव हा एक निसर्गाचा भाग आहे. निसर्गातील समतोल बिघडला. आपल्या कृत्यांमुळे आपण जे काही कृत्य करतो यामुळे प्रदूषण होते, पर्यावरणाचे नुकसान होते. मग हे नुकसान आपले होणार नाही. आपल्या कुठल्याही कृतीमुळे प्रदूषण होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. ठीक आहे. पाहता, जैवविविधता कशाला म्हणतात? पर्यावरणामध्ये काय आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे जीव असतात, सजीव असतात. हे वास्तव्य करत असतात आणि यांना म्हणायचं जैवविविधता. आणि ते कशावर अवलंबून असतात? पर्यावरणावर. जैवसृष्टीच्या संवर्धनासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत का? पर्यावरणाचे ते भाग आहेत. त्यांच्यामुळे काय होते? अन्नसाखळ्या पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. ठीक आहे. पहा, संतुलन टिकून राहते. आणि ही जैवविविधता टिकून राहण्यासाठी सामाजिक तसेच शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. शासनाला का प्रयत्न करावे लागतात? आपल्याकडून काही होत नाही. आपल्याकडून अशा कृती होतात ज्यामुळे पर्यावरण संतुलन बिघडते आणि मग शासन काही पावले उचलतात, काही नियम करतात, कायदे करतात. आता सध्या पहा, कंपल्सरी एक झाड एक पद. एक झाड एक पद. नुसतं झाड लावायचं नाही. 15 ऑगस्ट आलं, झाड लावलं. वाढदिवसाला पुन्हा त्याच खड्ड्यात झाड लावलं. 1 जानेवारीला त्याच खड्ड्यात झाड लावलं. 5 जूनला त्याच खड्ड्यात झाड लावलं. मग अगोदर लावलेली 3 झाडे गेली कुठे? त्या दिवशी लावलं, दुसऱ्या दिवशी सुकलं, तिसऱ्या दिवशी पूर्ण ते काय झालं? ते कुजलं, जमिनीमध्ये, ते मातीमध्ये मिसळलं. म्हणजे ते आता नुसतं लावायचं नाही, त्याचं संवर्धन करायचं आहे. ते झाड वाढलं पाहिजे. ते झाडाचं संवर्धन झालं तरच जैवविविधता टिकणार आहे. त्याला जैवविविधता उद्यान म्हणतात. पहा, जैवविविधता उद्याने जैवविविधतेचे रक्षण करणे आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेले जे क्षेत्र असतात त्याला म्हणायचं जैवविविधता. आपण मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा पाहतो. पहा की वनीकरण विभाग, वनासाठी राखून ठेवलेले वनक्षेत्र विभाग असतात. तर हे वनक्षेत्र विभाग, हे राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये या ठिकाणी हे क्षेत्र राखून ठेवले जातात, अभयारण्य तयार केले जातात. पहा, या ठिकाणी त्यांना काय म्हणायचं? जैवविविधतेसाठी राखून ठेवलेले जे असतात, जैवविविधता उद्याने. यामध्ये जैवविविधतेच्या रक्षणाबरोबर त्यांचा अभ्याससुद्धा केला जातो. बरोबर आहे. या उद्यानाला भेट द्यायचं आहे आणि अशा उद्यानाला भेट दिलं तर आपल्याला वनराईचा आनंद घेता येतो आणि निसर्गाविषयी आपली आस्थाही वाढते. तुम्हाला 5वीला धडा होता पहा, जंगलांची सैर करणारा धडा होता तुम्हाला. मुंग्यांची जात एक धडा होता. त्यानंतर जंगलावरचा एक धडा होता. यामध्ये पाऊलखुणा आपल्याला समजतात प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या. ठीक आहे. आणि या पाऊलखुणा आपल्याला समजला. वाघ, बिबट्या आत्ताच या रस्त्याने गेलेले आहेत, हे कसे ओळखायचे, हे सारे आपल्याला सांगणारा आणि या जंगलांविषयी आपल्याला माहिती देणारा आपल्याला एक धडा होता. आलं लक्षात? 5वीला मराठीमध्ये. यामुळे काय होतं? आपल्याला जंगलाचा अभ्यास करणं, या प्राण्यांचा अभ्यास करणं सोपं जातं. राष्ट्रीय उद्याने पहा, वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाची क्षेत्रे राखून ठेवली जातात. अशा राखीव क्षेत्राला म्हणायचं काय म्हणायचं?
राष्ट्रीय उद्याने. तर ही राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत पहा. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी. ठीक आहे. त्यानंतर पहा अभयारण्ये. अभयारण्ये म्हणजे विशिष्ट प्राण्यांचे वनस्पतींचे संरक्षण व्हावे, संवर्धन व्हावे यासाठी काही क्षेत्र राखून ठेवले जातात, त्याला म्हणायचं अभयारण्ये. तर पृथ्वी तलावावर वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे, प्राण्यांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे जंगलातील वनस्पतींचे रक्षण करणे, संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी जंगलतोड थांबवावे लागते, वृक्षारोपण करावे लागतात आणि वृक्षारोपण करून वनस्पतींचे रक्षण केल्यास त्यावर अवलंबून असणाऱ्या वन्यजीवनाचे सुद्धा रक्षण होणार आहे. आलं लक्षात. आता कृती पहा. जैवविविधता उद्याने, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये यांची तुम्हाला यादी तयार करायची आहे आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहेत हे लिहायचं आहे. आता पहा, या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये नान्नज इथे मालडोक पक्ष्याचं अभयारण्य आहे. तर आशिया खंडातील सर्वात मोठं अभयारण्य आहे मालडोक पक्ष्यांचे सोलापूर येथे. हे पक्षी मोठे कसे आहेत, वजनदार आहेत, वजनदार पक्षी आहेत, मोठे आहेत आणि त्यांची जी चाल आहे, चालण्याची जी पद्धत आहे ती खूप प्रसिद्ध आहे. आलं लक्षात. मग पहा, या गवताळ प्रदेशातील माळरानावर अधिवास करणारे हे पक्षी कीटक खातात. कुठले पक्षी, मालडोक पक्षी. शिवाय पिकांचे रक्षण करतात, त्यामुळे हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. परंतु मांसासाठी आणि अंड्यांसाठी त्यांची शिकार केल्यामुळे त्यांची संख्या आता घटत चाललेली आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने नान्नज जे क्षेत्र आहे हे मालडोक अभयारण्य म्हणून काय केलेलं आहे, प्रसिद्ध केलेलं आहे. आलं लक्षात. आता पहा, पुढील वन्यजीव ओळखा. या प्रजातीच्या रक्षण व संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेली उद्याने लिहा. आता पहा, हे हत्ती आहे, केरळमध्ये अधिक आढळतात. त्यानंतर हा मालडोक पक्षी आहे, हा लाल गेंडा आहे, या आफ्रिकामध्ये आढळतो. हा मालडोक पक्षी आहे, सोलापूरमध्ये आढळतो. ठीक आहे. त्यानंतर हे जे पक्षी आहेत, हे प्राणी, हे पक्षी कुठे आहे तुम्हाला ओळखायचं आहे. हा आहे मोर. पहा, पुणे अहमदनगर रस्त्यावर त्या ठिकाणी चिंचेची झाडे आहेत आणि ही झाडे राखून ठेवलेली आहेत. तर मोरांना यामुळे अभय मिळालेलं आहे. तर चिंचोली गाव, त्या गावाचंच नाव चिंचेच्या झाडांवरून पडलेलं आहे, चिंचोली गाव. ठीक आहे. मग पहा, या ठिकाणी देवराई हे सुद्धा आहेत. आता देवराई म्हणजे एक वरदान झालेलं आहे. देवराई म्हणजे काय पहा, पुढे प्राचीन संस्कृतीमध्ये वन्य रक्षणाचा विचार झालेला आहे खूप अगोदरपासून. मग देवराई ह्याचे एक उदाहरण आहे. देवराई म्हणजे देवांसाठी राखून ठेवलेले जंगल. आता पूर्वी निसर्ग हे देव मानलं जायचं, बरोबर आहे. काही का असे ना का, पूर्वी लोकांची अंधश्रद्धा असू दे, देवासाठी राखून ठेवलेले जंगल. पण यामुळे घडलं काय, तर हे निदान हे राखून तरी ठेवलं गेलं देवासाठी म्हणून. मग इथं एकही झाड तोडले जात नाहीत का, तर इथं देव येतात, देवांची जागा आहे. एकही झाड तोडले न गेल्यामुळे मग हे देवरातील झाडे आजसुद्धा सुरक्षित आहेत. मग मध्य प्रदेशमध्ये देवराया शरणवने म्हणून ओळखले जातात. कुठली वने, शरणवने. आणि या शरणवनांमध्ये मग हत्तीची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आढळते. हे बदके आहेत. मग असेच काही देवराई, ठीक आहे, देवांसाठी राखून गेलेले
राखून ठेवण्यात येत असल्यामुळे तेथील वनांना कोणताही धोका नसल्यामुळे तेथील प्राणी हे सुरक्षित आहेत. यांना शरणवने असे म्हटले जायचे. ठीक आहे. पुढे पहा, वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी तुम्ही काय कराल यावर चर्चा करा. पहा, वन्यजीवांचे आपण कोणत्याही आपल्या वैयक्तिक करण्यासाठी, हव्यासासाठी त्यांची शिकार करायची नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पर्यावरणातील जलचक्र, अन्न साखळ्या हजारो वर्षांपासून संतुलन कायम राखले गेलेले आहेत आणि आपल्याला ते कायमच ठेवायचे आहेत. पाण्याचं प्रदूषण होऊ द्यायचं नाही. त्यामुळे काय होतं, वनस्पतींना, जलचरांना धोका होतो. मानवी हस्तक्षेप त्याच्यामध्ये करायचे नाहीत. त्यामुळे पर्यावरण संतुलन टिकून राहणार आहे. कारण पर्यावरणातील जैविक, अजैविक साखळी जे आहेत हे एकमेकांशी संबंधित आहेत. आलं लक्षात. त्यानंतर आपण पाहूयात, योग्य पर्यायाला गोल करा. मालढोक पक्ष्यांची संख्या घटत चाललेली आहे कारण मांसासाठी व अंड्यांसाठी त्यांची शिकार केली जाते. यामुळे सोलापुरातील नान्नज येथील मालढोक पक्ष्यांची संख्या घटत चाललेली आहे. पुढे पाहूयात आपण, देवासाठी राखून ठेवलेले जंगल, त्याला काय म्हणायचं, देवराई. ठीक आहे. जसं खूप आंबे ज्या ठिकाणी असतात त्याला म्हणतो आपण आमराई. खूप वने असतात वनराई आणि देवासाठी राखून ठेवलेले देवराई. ठीक आहे. समजलं. पुढे पाहूयात, पर्यावरण संतुलनावर विपरीत परिणाम झाला आहे असे मानवाने निसर्गात केलेले हस्तक्षेप. पहा, भरपूर आहे त्या ठिकाणी. वृक्षतोड आहे, त्यानंतर वन्यजीवांची शिकार आहे, नद्यांवर वन्यजीव संरक्षक कायदे केल्यामुळे असे होणार नाही. पहा, वृक्षतोड, त्यानंतर वन्य प्राण्यांची शिकार, यामुळे हे घडून येते. पुढे पाहूयात, पर्यावरण संरक्षणासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत. अभयारण्ये बांधले जात आहेत, राष्ट्रीय उद्याने. ठीक आहे. एक पद एक झाड, झाडांची लागवड करणे, संवर्धन करणे हे प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर पर्यावरण प्रदूषित होणार नाही, भरपूर झाडे लावणे, झाडे वाढवणे, प्राण्यांची शिकार न करणे, शिकार केले की त्याच्यावर कायदे आहेत, गुन्हा नोंदवला जातो, असे प्रयत्न शासनाचे आहेत. त्यानंतर वनस्पती, प्राणी आणि अन्न साखळी यावर जगभरातील शास्त्रज्ञांनी कोणते विचार मांडलेले आहेत. पहा, काय विचार मांडलेले आहेत. विविध प्रकारचे प्राणी किंवा वनस्पती हळूहळू नामशेष झाले तर अनेक अन्नसाखळ्यांमधील ज्या कड्या नष्ट होतील आणि त्याचा परिणाम पृथ्वीवरील सर्वच जीवसृष्टीवर होईल आणि निसर्गातील पर्यावरणाचा समतोल कोलमडणार आहे. कोलमडल्याशिवाय तो राहणार नाही. आलं लक्षात. जे प्राणी आहेत, जे वनस्पती आहेत यांच्या अन्नसाखळ्या टिकून राहिल्या पाहिजेत आणि याच्या एका कडीमध्ये बिघाड झाला तर सगळ्या कड्या नष्ट होतील आणि याचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर, संपूर्ण म्हणजे आपण सुद्धा, आपल्यापर्यंत सर्वांच्या जीवसृष्टीवर याचा परिणाम होईल. निसर्गातील समतोल बिघडणार आहे, कोलमडणार आहे असा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, चित्रात दाखवलेला प्राणी कोणता सध्या हा नामशेष झाला आहे, याचे कारण काय असावे. पहा, हा आहे भारतीय चित्ता. आता हा चित्ता नामशेष झालेला आहे. तर कशामुळे, एक अन्नसाखळी बिघडली की सगळ्या अन्नसाखळ्या या बिघडतात. मग नाकतोडा, हिरवळीवर जगणारा नाकतोडा. ठीक आहे. याची एक अन्नसाखळी बिघडली, याच्यावर जगणारे सगळे प्राणी यांच्यावर परिणाम झाला. शिवाय शिकार झाली, मानवी हस्तक्षेपामुळे शिकार झालेली आहे आणि म्हणून हा नामशेष झालेला आहे.
त्यानंतर पहा गटकार्य. पृथ्वीवरून नामशेष होत असलेल्या वनस्पती व प्राण्यांची चित्रे संकलित करा. पृथ्वीवरील अनेक सजीव जे आहेत हे मानवी हस्तक्षेपामुळे काय होत आहेत, नामशेष होत आहेत. जसा चित्ता, तसा लाल गेंडा हा सुद्धा प्राणी नामशेष झालेला आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, या प्राण्यांची यादी करायची आहे. ठीक आहे. पहा या चित्रामध्ये तुम्ही आता ओळखलेला आहात रोहित पक्षी आहेत, त्यांची घरटी आहेत. पहा हे रोहित पक्षी, हे मोर आहे. ठीक आहे. त्यानंतर हे जे आहेत वृक्षारोपण करून आपण जंगलतोड थांबवून या प्राण्यांना वाचवायचं आहे. जैवविविधता ही टिकवून ठेवायची आहे. समजलं? अशा पद्धतीने पर्यावरणातील साखळी काय होणार नाही, बिघडणार नाही. तलावातील पाणी कमी होणार नाही. तलावातील पाणी कमी झाले की मग पक्षी, प्राणी या ठिकाणी भटकणार नाहीत, इकडे आले नाहीत की त्यांची मग संख्या कमी होणार आहे. आपण म्हणून पाण्याचं प्रदूषण थांबवूयात. ठीक आहे. त्यानंतर जमिनीचं प्रदूषण थांबवूयात. निसर्ग आपली गरज भागवतो, हाव नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला निसर्गाचं रक्षण करायचं आहे. ओके.